आम्ही आत्ता साऊथ गोव्यात आहोत आणि छान सगळे फ्रेश होऊन निघालोय. जस्ट हॉस्टेलमधून बाहेर निघालोय म्हणजे निघतोय आणि आम्ही आता चाललोय गालजीबाग बीचला. आणि सो आम्ही आता गालजीबाग बीचला जाणार आहोत. तो आमचा फेवरेट बीच आहे सगळ्यांचाच. लास्ट इयर आम्ही फर्स्ट टाइम एक्सप्लोअर केलं होतं गालजीबाग बीच. आणि आता आम्ही 2-3 ठिकाणी विचारून पाहिलं. रेंटल बाईकचे ऑप्शन्स इथे भरपूर आहेत पण सगळीकडे सोल्ड आउट आहेत बाईक्स. सायकल आहेत पण आम्ही स्कूटी रेंटल स्कूटी बघायला गेलेलो. त्याचे खूप प्राइजेस आहेत आणि आम्हाला त्यांनी आजच्या दिवसाचे म्हणजे आता ऑलरेडी 3:30 वाजून गेलेत आणि त्यांनी 800 सांगितले आम्हाला आजच्या दिवसाचे. उद्याचे 800 पुन्हा परवाचे पण 800. म्हणून मग आम्ही असा विचार केला की आपल्याला फक्त एकाच बीचला आत्ता जायचं आहे. त्यापेक्षा आपण पालोलीम बीचला थांबूया. आजचा दिवस लोकल बीच एक्सप्लोअर करूया. आमच्या हॉस्टेलपासून जे बीच जवळ आहे जे पालोलीम बीच आहे आम्ही आता तिथे चाललो आहे आणि मग उद्या परवा बाकीचे प्लॅन्स करू. कारण अर्ध्या दिवसासाठी काय इतके पैसे घालवायचे असं आम्हाला वाटतं. हो, ओमकार ब्लॉगिंग करायला लागलाय आणि तो ब्लॉग करून म्हणजे व्हिडिओ करून त्याच्या मम्मीला पाठवतो. असं तो बोलतोय तरी माहित नाही तो कोणाला पाठवतो. काकी तुम्हाला आलेत का व्हिडिओ? खूप छान दिसतोय सनसेट आणि डिस्टर्ब करतायत मला हे सगळे. त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही करता. डिस्टर्ब नाही करायला आलोय मी. तुला दाखवणार आहे. तू किती सुंदर दिसतेस. एक मिनिट बघ. हो, ओंकार पण ब्लॉगिंग करणार आहे आता चालू. तर माझा मोस्ट फेवरेट बीच आहे पालोलीम बीच. म्हणजे जरी क्राउडेड असला तरी मला खूप आवडतो. किती पण लोक असतील तरी खूप आवडतो मला हा बीच. ए वाव, खरंच मी छान दिसते. मला पाठवते एवढा पार्ट जिथे मी आहे. सो मी अशी जी माझी बोलत चालत होते मग अशी तेव्हा त्याने मला थोडंसं शूट केलंय. कसा मागे चालत येशील का? थांब ना अगं मागे. हा बोल बोल बोल. तू दिसत नाहीये. थांब दे ना मी तुला तुझा ब्लॉगचं. नाही आता माझी एक हुंकार वागते ही आमची ब्लॉगर. मनस्ताप देता तुम्ही मला. काय आता दिसते बघ मी. एक हुंकार आहे ना तसा मी. दीदीच्या ब्लॉग मध्ये आज घरचा ब्लॉग कर हजर. रामू काका दिसतो. रामू काकाला घेऊ नको त्याच्यामध्ये समजला. काही काही गोष्टींना जस्टिस देतो कॅमेरा. कारे दुरावा काय एवढा ठेवलाय तुम्ही? अरे कारे दुरावा जास्तच होता. डबल ट्रिपल फेऱ्या आलेल्या ओंकारच्या. हो तेव्हा मोबाईल नाही काय राहिलेलं, वॉलेट राहिलेलं लास्ट इयर. चष्मा तर व्हायलाच. आज ब्लॉग थोडा लेट चालू करते मी. म्हणजे मी शूट केलं मगापासून. दिवसाची सुरुवात थोडी उशिरा झाली. आता लंच. आपण लंचला काय आपण आम्ही केपला जाणार आहोत लंचला. आलं काबोदरामा बीचवरती. खूप सुंदर क्रिस्टल क्लिअर पाणी आहे.
कांट बिलीव्ह इतकं छान पाणी आहे इथे बॅकवॉटर्सचं. मी दाखवते तुम्हाला. आर यू एक्साइटेड? येस, किती? खूप जास्त. मला खूप मजा. पाणी पण लास्ट टाइमचा मला माझा चष्मा आठवतोय. मी पाणी सगळं काढून ठेव. त्यासाठी खास सगळं बटवा घेतलाय शोधायला मला. मैडम की वजह से तो बोट हिलने लगा. बोट बुड़ रहा है शायद. अरे तू त्यांच्या जवळ चाल. मी चालूच ठेवले. आपला विमान आल्यावर सगळे आवडतात. कमाल कमाल कमाल. विकी 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 नाही रोखणार. ठोकलो. चालव थोडी चालव. आणि या हे जे काबदरामा बीच आहे खूप छान आहे, सिक्युडेड आहे. म्हणजे फार काही क्राऊड नाही आहे. वीकेंडच्या कायाकिंग केलं तेव्हा पण विकीने बोट पलटी केली. लास्ट इयर जेव्हा आलेलो तेव्हा ओमकारने त्याच्यावर तसं प्रँक केलेला. आता या बीच वरती पाण्यात थोडा वेळ जाऊ करून ते दोघं मस्त गॉगल वॉगल लावून आणि धावत गेले. आणि विकीने गॉगल समुद्राला दान केलेला आहे. दरवर्षी एक गॉगल गोव्याला दान करण्याची प्रथा कायम रखते हुए. अरे आता नाही मिळणार, बाहेर या. ओ तुम्ही काय गेलेत आतमध्ये? नका. गाइस हम जा रहे हैं अभी नाथीबाग बीच. The next day. हॅलो हाय. मी आता बेतुल बीचला आलोय. थोडं अलीकडेच इथे गाडी लावावी लागते. खूप सुंदर बीच आहे. या बीच बद्दल मी काही ऐकलं नव्हतं आधी, पण मी फोटोज पाहिले या मागच्या 2 दिवसात. मला खूप छान वाटलं. इंटरेस्टिंग बीच आहे. नदी आणि समुद्राचा संगम आहे या बीचवर. मी दाखवेनच तुम्हाला. लेट्स गो. आणि आज आम्ही दोघेच आलो इकडे बीचवर, कारण विकी आणि ओमकार दोघं जण घरी गेले. कारण त्यांचं तिकीट कन्फर्म झालं नाही. कारण त्यांचं बुकिंग मी थोडं लेट केलेलं. आधी त्यांचं कन्फर्म नव्हतं यायचं. मग येतो म्हणाले. त्यामुळे त्यांनी एका ट्रॅव्हल एजंटकडून तिकीट काढून घेतलं आजच्या मॉर्निंगच्या ट्रेनचं. आणि ते दोघं जण घरी गेले. कुठून आहे जायला समजत नाही आहे. मागे एक मंदिर आहे छोटंसं. तिथल्या पुजारींनी सांगितलं की आम्ही थोडं पुढे आलो, इकडूनच जायचं होतं राईटला. तर मी म्हणत होते की त्यांचं तिकीट कन्फर्म झालं नाही, म्हणून मग ते ट्रॅव्हल एजंटकडून एखाद्याने तिकीट काढून घेतलं. ते फक्त आज मॉर्निंगचं मिळालं त्यांना. रात्रीचं त्यांना नको होतं, कारण त्यांना पुन्हा ठाण्याला उतरून आणि वाड्याला परत जायचं आहे घरी.
हाच ना, ओके. अजून पुढे. सो हा इथे बोर्ड आहे आणि इथून आत जायचं. इथे गाडी लावून आणि असे आपण येतो आणि इथे बोर्ड आहे असा बीच आणि हा रस्ता जातो बीच. सो बेतुल बीचला आपण म्हणजे बीचकडे आल्यानंतर मी आता मॅपवर चेक केलं तर लेफ्ट साईडला आहे तो संगम पॉईंट आणि राईट साईडला तर आपला समुद्रच आहे, अथांग समुद्र. खूप छान वाटतं. आणि आता आम्ही लेफ्ट साईडला चालत चाललो आहे. मी तुम्हाला संगम पॉईंट दाखवते. खूप छान दिसतं. म्हणजे आता किती डिफरन्स दिसेल दोन्ही पाण्यामधला डिफरन्स किती दिसेल डाऊटफुल आहे थोडं, कारण ड्रोन शॉट्समध्ये वगैरे तरी दिसतोय. तुम्ही बघितलं याच्या आधी संगम नदी समुद्राचा? सो आम्ही दोघं पण फर्स्ट टाइमच बघणार आहोत. एकदम छान व्हाईट सँड आहे, खूप सुंदर. पण ह्या मातीत चालताना एवढे पाय दुखतात ना, रुतत राहतात पायातमध्ये, असे जड जातात उचलायला. स्नोमध्ये चालताना कशी फिलिंग येते तसं होतंय. खूप ऊन आहे पण आम्ही खूप भर उन्हात आलोय. 12 वाजलेत ना आता, 12च्या उन्हात आलोय आम्ही, एक्झॅक्ट 12 वाजलेत. कारण हे थोडं लांब आहे पालोलेमपासून. मला असं वाटतं हा इथे आहे संगम पॉईंट, जवळ जाता येईल थोडं, हा वाटतोय मला. बघूया, ट्राय करते मी थोडं जवळ जायला जमलं तर. खूप स्वच्छ पाणी आहे आणि इथपर्यंत तितका डीप नाही आहे, पण इथून पुढे कलर वेगळा दिसतो पाण्याचा, एकदम डीप असणार. आई ग, त्या बुबूची मज्जा बघा, किती गोड मज्जा करतोय तो पाण्यात. ए, तुम्हाला भेटायला आला का? हाय. एन्जॉय करतोय तो. सो आम्ही आत्ता आलो आहे, येतो आहे का आवाज? येत असेल. सो आता आम्ही आलो आहे उडपी हॉटेलला. इथून आम्ही आता पार्सल घेतो आहे जेवण, कारण आमची आत्ता 7 वाजताची ट्रेन आहे. तशी ट्रेन 1 तास लेट निघाली असं दाखवत आहे, पण आम्हाला असं वाटलं की मडगाव स्टेशनला जेवण्यापेक्षा आपण इथून पार्सल घेऊन जाऊ आणि ट्रेनमध्येच काय ते खाऊ नंतर, ट्रेन बोर्ड केल्यानंतर. आता आम्ही बेतुल बीच जाऊन आलो आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे गेलो नाही, कारण ऑलरेडी उशीरच झाला होता. म्हणजे बेतुल बीच बऱ्यापैकी लांब आहे, पण खूप सुंदर बीच आहे. मी तिथे फार काही व्लॉग नाही केला. आम्ही खूप वेळ तर निवांत बसून होतो एवढ्या उन्हात. पण तिथे अजून पण 2-3 कपल्स होते, एक फॅमिली होती, सगळे तिथे फक्त बसून होते छान शांत. सो आम्ही आता व्हेज फ्राईड राईस पार्सल नेतो. दॅट्स इट. आता ही ट्रिप संपणार. मला असं अजिबात नाही वाटत की मी एखाद्या जागेवर सेटल व्हावं आणि तिथेच राहावं. मला घरी जायची पण तितकी एक्साइटमेंट असते शेवटच्या दिवशी. तुम्हाला पण आहे. विकी आणि ओमकार तर ऑलरेडी आता पोचतील, पण मला वाटतं ते आता 4-4:30 वाजलेत, ते 7 वाजेपर्यंत पोचतील आणि आम्ही पण आता निघणार, उद्या पोचणार घरी. गोकर्णाचे जे व्लॉग्स मी शूट केले ते तर मी ठरवून व्यवस्थित कॉन्टेंट शूट केला होता की मला त्या जागा तुमच्यापर्यंत पोचवायच्या आहेत. मला छान इन्फॉर्मेटिव्ह शूट करायचंच होतं ऑब्व्हियसली. पण गोवा अशी काही ठरवून केलेली ट्रिप नाही आहे, आम्हाला रिलॅक्स करायचं होतं. सो मी फार शूट नाही केलं. जितकं केलं आहे त्याचे व्लॉग्स तर मी नक्की बनवेन. आय डोंट नो आता सगळा कॉन्टेंट ओव्हरऑल किती आहे. सो जर छोटासा व्लॉग झाला तर तो मी एकच टाकेन, किंवा जास्त असेल फुटेज तर मी 2-3 व्लॉग्समध्ये, जसं मी अदरवाईज पण ट्रिप्समध्ये करते
तसं ब्लॉग करून तुमच्याबरोबर शेअर करेन. आता आम्ही थोडीशी शॉपिंग पण केली मम्मीसाठी, गुड्डूसाठी आणि माझ्यासाठी पण. 1-2 वेगवेगळ्या शॉप्समधून शॉपिंग केली आहे. पण आम्ही लास्ट एका शॉपमध्ये जे गेलेलो त्याचं मी थोडंसं फुटेज पण दाखवेनच. त्या शॉपच्या ज्या ओनरच होत्या ना, त्यांचं स्वतःचं इंस्टाग्राम हँडल आहे आणि त्या ज्या ओनर होत्या ते मला एवढ्या आवडल्या त्या की मे बी गोव्यात कंटाळले असतील टुरिस्टला शॉप्सवाले. खूप काही शॉप्सवाले ॲरोगंट आहेत, खूप जास्त शॉप ओनर्स काही. पण एक जेमस्टोन म्हणून एक शॉप आहे, दोन्ही ट्रिप्सला मी तिथून ज्वेलरी घेतली होती. ब्रासमध्ये मी चेन विचारली त्यांना, पण ती त्यांच्याकडे मला जशी हवी तशी नव्हती. पण इतके हंबल आहेत ते पण, जेमस्टोनचे जे ओनर आहेत ते. आणि आत्ता आम्ही ज्या शॉपमध्ये गेलेलो त्याचं नाव मला तर आठवत पण विसरले मी. पटकन असा शॉर्ट घेतला कारण तिथे खूप ट्रॅफिक जाम होतं ऑलरेडी. पण त्या इतक्या गोड आहेत आणि त्या इतक्या छान अटेंड करतात सगळ्यांना. खूप कमी शॉप्सचे ओनर्स असे असतात जे इतकं चांगलं अटेंड करतात. सो मला त्या खूप आवडल्या आणि खूप छान स्टफ आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे खूप छान आहेत. बॅग्स खूप छान आहेत. मी तिथून पाउचेस घेतले 2. एक मम्मीसाठी मोठी पर्स घेतली. पाउचेस 2 ॲक्च्युली 3चा सेट आहे तो टोटल, तो मी गुड्डीसाठी घेतला. सो ओव्हरऑल छान ट्रिप झाली, मज्जा गेली आम्ही. हे सगळे ब्लॉग्स, हे ट्रॅव्हल सिरीज कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे ओपिनियन्स आणि तुमच्या कमेंट्स खूप मॅटर करतात मला आणि खूप मोटिवेट करतात. हळूहळू मी अजून जास्त छान कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि या ओव्हरऑल ट्रिपमध्ये खूप पेशंटली माझ्याबरोबर फिरणाऱ्या माझ्या नवऱ्याचं पण मला खूप कौतुक वाटतं. तुम्हाला काय बोलायचं आहे का? नाही बोलायचं आहे? थोडंसं बोला, 2 शब्द. मज्जा आली का तुम्हाला? किती? खूप मज्जा आली. थँक्यू. आय लव्ह यू. पार्सल येते तोपर्यंत मला असं वाटलं की थोडंसं शूट करते आणि या व्लॉगचा शेवट करते. सो तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.